इतिहास आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, जवानीच्या नादामध्ये देवाणी होऊन भवानीच्या मागे फिरण्यामधली ती तरुण पिढी बर्बाद झाली आहे. हे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि मला वाटतं वाजवा वाजवा हां, हे डायलॉग असा होता ना आता जे मी मारला, जवानीच्या नादात दिवाणी होऊन भवानीच्या मागे फिरण्यात व्यस्त झाली, असं म्हणल्यास काही जणाला वाटलं टाळ्या वाजवा. पण ते मनातल्या मनात म्हणले हे आपल्याकडं तर नाही, त्यामुळे त्या टाळ्या अशा निघालेल्या ब्रेक लागल्या लगेच. खरं निघाल्या होत्या स्पीडनं, तुम्ही आपल्याला. पण मी थोडंसं तुमचा भाऊ म्हणून मोकळा बोलणारा माणूस आहे. सगळ्या पोरांना सांगणे, व्यसनाच्या आहारी जाऊ ठरवा आता तुम्हाला काय व्हायचंय. मला या दादांनी सांगितलं की आमच्या इथं तरण्या पोरांची या 2 वर्षात सगळ्या डिप्रेशनमध्ये तरुणी पोरं आहेत सगळ्यात. मला लय जणांचे फोन आले ह्या 2 वर्षात. मी घरी होतो कोणी सर सर आता कसं, मला आता कसं, फक्त लोक काही जाऊ नको, पॉझिटिव्ह येऊ नको एवढंच फक्त. आता कसं काय, लय टेन्शनमध्ये, कारण नोकऱ्या नाही, परीक्षा नाही, स्पर्धा परीक्षेचं सगळं तसं झालं. मला लय जणांनी फोन केला. अहो सगळ्यात मोठं नुकसान आहे 2 वर्षात माझं झालं. 2 वर्षात 274 कार्यक्रम कॅन्सल झाले माझे. किती 274 गुणिले 25 न लावा हिशोब घरी जाऊन. तुम्हाला टेन्शन नाही आलं. मी खरं याड्यावानी फिरायला पाहिजे होतं. 274. मला एकाने विचारलं सर या 2 वर्षातलं जे नुकसान झालं त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगणे. मी त्याला उत्तर दिलं, भाऊ या 2 वर्षामध्ये आर्थिक नुकसान किती मोठं झालेलं असू दे, पण या 2 वर्षामध्ये जेवढा वेळ आईबापासोबत दिला ना तेवढा पुढच्या आयुष्यात बी देईल का नाही. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.